आत्ता आपण चाललोय दरबार स्क्वेअरच आहे, काठमांडू दरबार स्क्वेअर तिथे चाललोय. नंतर बौद्ध स्तूपाला जायचं आहे. पण आत्ता तर सध्या आपण काठमांडू दरबार स्क्वेअर बघूया. तिथे पण पुरातनच आहे सगळं आणि फक्त काठमांडू सिटीचं आपण एक्सप्लोअर केलं आहे. नेक्स्ट टाईम आपण जे करायचं आहे ते पोखरा वगैरे ह्या साईडला बघायचं आहे, कारण तिकडे पण भरपूर काय काय बघण्यासारखं आहे. नेक्स्ट ट्रिप अजून ठरवलेलं नाही कधी यायचं, पण बघूया. ज्यावेळी यायचं त्यावेळी सगळंच फिरून जायचं, कारण इथं कसं आहे टाईम महत्त्वाचा आहे फिरायला. सगळं फिरून पण झालं पाहिजे, आराम पण मिळाला पाहिजे आणि सगळं झालं पाहिजे, नाही तर तुम्ही काहीच फिरू शकत नाही. त्यामुळं सगळ्या तयारीनं यायत राहा. तर जिथे जिथे एंट्री होत्या ना सगळं असं जुनं आहे बघा, म्हणजे कुठं पण एंट्री करा. आता इथं काठमांडू दरबार स्क्वेअरमध्ये आलो आपण आणि किती मोठं आहे बघा. सगळं स्क्वेअर जे आहे ती दरबार सगळं जुनं आहे, सगळं इतकं जुनं की भयानक जुनं. आणि इथंच प्रत्येक ठिकाणी 3-4 मजली असं खांबाचं मंदिर, वर राहायला त्याच्यावर राहायला असं केलेलं आहे सगळं. इथून चायनामध्ये हे गेलं आहे बरं का, म्हणजे चायनामधून इथं आलेलं नाही, इथून चायनामध्ये गेलं. एवढं मला इथं पटलं बघा. असली मंदिरं जी आहेत तिथं आपण म्हणतो चायनामध्ये आहेत, नाही नेपाळमध्ये आहेत असली मंदिरं, आणि इथूनच सुरुवात झाली. इथूनच जायचं आहे, याच आहे. छोड़ते ना अंदर, छोड़ते ना अंदर चले ना, वो जाते हैं बाइक जाते हैं, बाइक नहीं जा रहा, ये गए ना बाइक जा रहा है. देखते क्या, चला बघूया चालू तेव्हा. हां क्या हुआ? सगळं जुनं आहे बघा. आत निघाली आपण आता. कसले भारी, अरे वा मस्तच. 1 2 3 4 मजली. पलीकडून असणार, पलीकडून दिसणार, ह्या ज्या पलीकडे आहे नाही सगळं. अरे वा मस्त, सगळ्यात उंच आहे, सगळ्यात उंच, सगळ्यात उंच खेळ, सगळ्यात उंच खेळ. यहाँ पर बाइक नहीं लगती शायद. हाँ उधर है कुछ पार्किंग का. इथं श्रावण महिना चालू आहे बरं का. श्रावण महिने की पावन को काय तर असं लिहिलं आहे तिथे ओ जास्त राहते. श्रावण महिने को पावन को. सगळं जुनं आहे बघा, सगळं जुनं. हे सगळं व्हाईट हाऊस सारखं दिसतंय. हे व्हाईट हाऊस जैसा क्या है? ये दरबार है. हाँ यही तो है. मैं जा जाता हूँ ये तो. बघा कसलं भारी आहे. व्हाईट हाऊस सारखं दिसतंय. ही काय अमेरिका नाही, नेपाळ आहे, पण ही दरबार आहे. अमेरिकेनं इथलं चोरलं नसलं मग का. नेपाळ म्हणजे नेपाळ बरं का, काय पण म्हणा तुम्ही. इथं एंट्रन्स फी आहे बरं का, इथं पण म्हणजे द्यावी लागते. तर म्हणजे असं गोष्टी जायचं खूप नंतर चेकिंग कसलं भारी. मस्तच आहे सगळं बघा, तर लय भारी. मस्त घुसा आपण चला. अरे सगळा दरबार इथे दरबार भरत असणार आहे. इथनं राजा बोलत असणार आहे.
कोणतं प्रजा ऐकतच नाही सगळं नुसतं वेळ बसून इकडे तिकडे. हे काय जबरदस्त आहे. अरे यार हे सगळं हे राजमहल आहे. हे व्हाईट हाऊस इथनंच नेलं, इथनंच चोरलं आहे अमेरिकेनं. 100% व्हाईट हाऊस इथनंच चोरलं आहे अमेरिकेनं, 100%. जबरदस्त आहे ना. मला कसलं दिसतं हे सगळं जुनं आहे. इथे सगळं मोठं भारत असं इथं हे पुरातत्व विभागाने खोदलं बघा. हे चालायला लागलं फटकं. हे जबरदस्त जबरदस्तच. तुम्ही हे डोळ्यानं बघा, खरोखर नेपाळला या आणि एकदा बघा कसलं भार दिसतंय ते. इथनं बघा हे सगळं कसलं भारी आहे, नादच करायचं नाही. एकदा फक्त नेपाळला या हो, हे सगळं बघायला तुमच्या डोळ्यात समोर होणार नाही. हे इथं काहीतरी भांडी वगैरे. हा हे ठेंगशीच आहे बघा, म्हणजे हे वाजतं भांडं, टन असा आवाज येतो नाही ते टन आवाज येणार भांडं गेलं मागं. हे बघा आपल्याला ते सारखं रील्स दाखवतात ना, टन आवाज रील्स वगैरे काय बघत जाऊ नका. असं रील्सनं काय होतं माहिती का, डॅमेज होतं डोकं. हे बघत जावं असं कुठतर निसर्ग येऊन असा फिरून. लॉंग व्हिडिओ बघायचं कारण त्यांना नॉलेज मिळतं, ऐकायला मिळतं, भरपूर काय काय बघायला मिळतं. पण शॉर्ट व्हिडिओ कसं आहे, तुमचं दिमाग शॉर्ट करून टाकतं सगळं. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बघूच नका. काही तर आहेत. हे जबरदस्त आहे बरं का. हे सगळं बुद्धांच्या मूर्ती वगैरे, गणपतीच्या मूर्ती आहेत, कसं काय हे सगळं शंकरांच्या मूर्ती आहेत. जबरदस्त आहे सगळं. हे मला लय आवडले. काय आहे कुणास ठाऊक, पण ह्याच्याशी निगडीत असल्यासारखं वाटतं. शी बघा व्हाईट हाऊस. व्हाईट हाऊस अमेरिकेने इथनं चोरलं. हे व्हाईट हाऊस नाही, हे वो दरबार आहे इथल्या किंगचा, ओरिजिनल किंगचा दरबार आहे हा. इथलं किंगडम वेगळं, प्रत्येक ठिकाणचं किंगडम वेगळं होतं. किंगडम म्हणजे राज्य, किंग अँड हिज किंगडम. किंग म्हणजे राजा आणि त्याचं राज्य. चला मस्तपैकी बघायला मिळालेलं आहे. तिकडे काही नाही, तिकडे परत घरं चालू होते. पण हे जे आहे हे तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही, हे फक्त नेपाळमध्ये बघायला मिळेल. निघा बाहेर पडा, बघा, मस्त आहे आणि कधीही चुकू नका. आता मी इथून एक माझी सेल्फी घेतो, व्हिडिओज घेतो. काय होतं सेल्फीने काही उपयोग नाही, पण बघा चांगलं आहे ना, मस्त एकदम. हा पाठीमागा जो दिसतो तो सगळा दरबार आहे, म्हणजे राज दरबार. आणि त्याचा जो राजा आहे त्यांनी हे सगळं डेव्हलप केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणचं राज्य आणि राजा वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणचा जो दरबार स्क्वेअर आहे तो राजा आणि राज्य वेगळा आहे. त्यामुळे इथे येताना कन्फ्यूज करू नका. हा आहे काठमांडू दरबार स्क्वेअर, एवढं ध्यानात ठेवा. मेन काठमांडू दरबार स्क्वेअर. हे भक्तपूर आणि जे पाठीमागं आपण पाटण दरबार बघितलं ते वेगळं होतं, आणि हे काठमांडू दरबार स्क्वेअर. हे जे मेन राज्य म्हणजे काठमांडू नाव पडलं याच्यावरून. चला तर नेक्स्ट आणि बघूया काय काय. इथंपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू आणि येऊ नंतर आणि थँक्यू.